स्पिरिच्युअल म्हणले की आपल्याला असं भगवे वस्त्र परिधान केलेला व्हाईट ह्याच्यामध्ये एकदम चेहऱ्यावरती थोडंसं दुःख वगैरे असं असं सगळं गिव्हअप केलेलं हां असं हां सगळं हां हां आता हां एकदम आयुष्यात काही राहिलं काही नाही असं राहिलेलं नाही वाटतं. आणि त्यानंतर लोकांना स्पिरिच्युअलिटी आठवते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचं की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय नक्की खरं तर. माझ्या दृष्टीनं स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही जसे आहात, जसे आत आहात तसेच बाहेर दिसणं. आणि दिसण्यापेक्षा स्पिरिच्युअलिटी ही कशी गोष्ट आहे की वी डोंट नीड टू फेक एनिथिंग किंवा आपल्याला नव्याने काही शिकायचं आहे असं मला वाटत नाही. कारण निसर्गाच्या दृष्टीनं आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये, म्हणजे आपण हे मानणं न मानणं हा तर पुढचा भाग आला, पण प्रत्येकामध्ये एक चांगला अंश असतो, एक दैवत्वाचा. कोण त्याला देव म्हणतं, कोण त्याला निसर्ग म्हणतं, कोण त्याला व्यक्ती म्हणतं. त्यानं माझ्याबरोबर खराब वागलं म्हणून मी आता त्याचा बदल्याच्या भूमिकेत जाणार आणि मी त्याच्यापेक्षा दुप्पट कर्म चुकीचं करणार, हे तुमच्या आजाराला वाढवणारं ठरणार. पण त्यानं चुकीचं वागलंय, तो त्याचा कर्म चुकीचा केलेला आहे, राईट. सो त्याला मी माफ केलेलं आहे आणि मी माझं कर्म चांगल्या पद्धतीनं करत राहिलेलो आहे. हे कोपिंग मेकॅनिझम आहे, हे स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जातात. सर बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपण गोळ्या औषधं घेतो, सगळं डाएट फॉलो करतो, पण तरी रिझल्ट येत नाही. तुम्ही जे आत्ता म्हणताय त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट पडतो का? कारण अल्टिमेटली मी सगळं करून जर माझा इफेक्ट पडत नाही तर कुठेतरी इथे गणतंय का? डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर असेल, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असती? इगोला सोडणं. म्हणजे जे कुठल्याही धर्मात पण तेच सांगितलेलं, ह्याच्यात पण तर डायबिटीस आणि ब्लड प्रेशरला ते 100% लागू होतं. रिट्रीटला वगैरे लोक येतात तर पहिल्या दिवशी आम्ही एक एक्झरसाईज त्यांच्याकडे ॲक्टिव्हिटी करून घेतो की ती इगो रिमूव्हल ॲक्टिव्हिटी असते. खूप सारा इगो ते घेऊन आलेला असतो. इगो म्हणजे कसा असतो? कळत न कळतपणे, हा काय डॉक्टर सांगणार, मला 25 वर्षापासून डायबिटीस आहे, हा कोर्स करून बघितला आहे, तो काय कोर्स करून बघितलेला आहे, मी PhD आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हे भांडं भरलेलं असतं आणि त्यामुळं नवीन काही आज जात नाही. सो तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअलिटीकडे जाता ना, त्यावेळी हा इगो तुमचा लेट गो करणं गरजेचं असतं. स्पिरिच्युअलिटी तुमचा इगो सोडायला तुम्हाला मदत करते, सो दॅट तुमच्या डिसिजनमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळते. हाय, हॅलो, नमस्कार. मी शार्दूल कदम. आणि जरी मी अमुक तमुकचा असलो तरी हा अमुक तमुकचा पॉडकास्ट नाही आहे. आणि आपण डिकोडिंग डायबिटीस या पॉडकास्टमध्ये भेटतोय आणि खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला, कारण मी सरांसोबत खूपदा बोललो आहे वेगवेगळ्या विषयांवरती. त्यांचे बरेचसे एपिसोड्स बघितलेत आणि मला ते एकमेव असे डॉक्टर वाटतात की जे डायबिटीज किंवा कोणत्याही इलनेसला फक्त गोळ्या औषधं डायग्नोसिस नाही तर त्याच्या बियॉन्ड काहीतरी बघण्याचा प्रयत्न करतात, त्याचा एक वेगळा अँगल बघण्याचा प्रयत्न करतात. त्याच अँगलबद्दल आज थोडं डिटेल समजून घ्यायचं मला सरांकडनं की बाबा नक्की स्पिरिच्युअलिटीचा अँगल काय असतो ह्याच्यात, मानसिक स्वास्थ्य आणि ह्याचा काय संबंध आहे, नक्की काय करणं एक्सपेक्टेड आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होतो शरीरावरती, ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि म्हणजे आत्ता मला लगेच कपडे वगैरे बदलून माळ घेऊन बसावं लागेल का काय? सो जरा याच्याबद्दल थोडं डिमिस्टिफाय करायचं सर, कारण का कायम स्पिरिच्युअलिटी म्हणलं की काय म्हणलं की असं थोडंसं वाटतं की हे आपल्यासाठी नाहीये, हे आपण मॉडर्न लाईफमध्ये जगणाऱ्या एक वेगळी इमेज. स्पिरिच्युअल म्हणले की आपल्याला असं भगवे वस्त्र परिधान केलेला व्हाईट ह्याच्यामध्ये एकदम चेहऱ्यावरती थोडंसं दुःख वगैरे असं असं सगळं गिव्हअप केलेलं हां असं हां सगळं हां हां आता हां आयुष्यात एकदम काही राहिलं काही नाही असं राहिलेलं नाही वाटतं. आणि त्यानंतर लोकांना स्पिरिच्युअलिटी आठवते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर सर मला तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचं की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय नक्की खरं तर. माझ्या दृष्टीनं स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही जसे आहात, जसे आत आहात तसेच बाहेर दिसणं. आणि दिसण्यापेक्षा स्पिरिच्युअलिटी ही कशी गोष्ट आहे की वी डोंट नीड टू फेक एनिथिंग किंवा आपल्याला नव्याने काही शिकायचं आहे असं मला वाटत नाही. कारण निसर्गाच्या दृष्टीनं आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये, म्हणजे आपण हे मानणं न मानणं हा तर पुढचा भाग आला, पण प्रत्येकामध्ये एक चांगला अंश असतो, एक दैवत्वाचा. कोण त्याला देव म्हणतं, कोण त्याला निसर्ग म्हणतं, कोण त्याला व्यक्ती म्हणतं. तर स्पिरिच्युअलिटीमध्येच एक दडलेलं आहे स्पिरिट, राईट. आता बऱ्याच जणांना स्पिरिट म्हटलं की वेगळं स्पिरिट हे होतं, पण ॲक्च्युली जर का स्पिरिट हा वर्ड घेतला तर स्पिरिट हा वर्ड आहे ना, हा एनर्जीशी रिलेटेड आहे, एनर्जी. सो तुमच्या प्रत्येक सेलमध्ये एक पद्धतीची एनर्जी असती, एक पद्धतीची व्हायब्रन्सी असती, एक पद्धतीचा जिवंतपणा असतं, ज्याला मग वेगवेगळी नावं आहेत. कोण त्याला चैतन्य शक्ती म्हणतं, कोण त्याला काय म्हणू शकतं की बाबा आत्मा किंवा सोल म्हणतं, कोण त्याला आनंदाचं स्वरूप म्हणतं. म्हणजे प्रत्येकाने त्याचा वेगवेगळा हे घेतलेला आहे. तर हे जे चैतन्य स्वरूप आहे, जे आपल्याला आपल्यातल्या स्पिरिच्युअलिटीला व्यक्त करण्याचा वाव देतं, जे दिसत नाही आहे. सो एक आपल्याला स्पिरिच्युअलिटी माहिती आहे आणि दुसरं सोप्या भाषेत सांगायला, स्पिरिच्युअलिटी जस्ट लाईक इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी दाखवा म्हणलं तर ते मे बी दाखवता येणार नाही, पण त्याचा फील तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला माहित आहे की आत्ता आपण म्हणतो लाईट आहे, लाईट गेली, राईट. सो इथं लाईट गेल्यानंतर आपल्याला कळतं. सेम आपल्या ह्याच्यात आहे की बाबा चैतन्य शक्ती होती आणि चैतन्य शक्ती गेली.
तर चैतन्य शक्ती किंवा एनर्जीच्या बाबतीत आपण एक न्यूटनचं प्रिन्सिपल अगदी बेसिक समजलं की एनर्जी इज नॉट क्रिएटेड, एनर्जी इज नॉट डिस्ट्रॉइड, एनर्जी कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. तर स्पिरिच्युअलिटी पण तशीच आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे स्पिरिट्स म्हणजे एनर्जी. आय एम एनर्जी, मी स्वतः एक एनर्जीचा स्रोत आहे आणि अखंड स्रोत आहे. हा स्रोत माझ्या कित्येक मागच्या ह्याच्यातनं पण आलेला आहे आणि तो स्रोत व्यक्त करण्याचं एक साधन मला या ह्याच्यामध्ये मला मनुष्याच्या स्वरूपात मिळालेला आहे, एवढंच आपण म्हणू शकतो. आणि त्या फॉर्ममध्ये आपण राहायचा आहे. हा जो फॉर्म आहे स्पिरिच्युअलिटीचा तो आनंद स्वरूप आहे, तो परोपकारामध्ये भरलेला आहे, तो इतरांना मदत करण्यामध्ये आणि इतरांसाठी या एनर्जीचा आपण वापर करायचा आहे आणि ती एक्सप्रेस करणं किंवा ती एक्सप्रेस होणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे फक्त भगवी वस्त्र परिधान केलेली आहेत, मी खूप गोड बोलतोय किंवा मी काहीच बोलत नाही आहे, मी स्थितप्रज्ञतेकडे जातोय किंवा मला एक्स्ट्रीम काहीतरी करायला लागतंय, मला दररोज पूजा अर्चा केली, हे त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी आहेत. पण ते म्हणजे स्पिरिच्युअलिटी वाटत असेल तर माझ्या दृष्टीनं ते नाही स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी प्रत्येकामध्ये इलेक्ट्रिसिटीसारखी आहे, हे एनर्जीचं स्वरूप आहे, ची एक अखंडित प्रवाह आहे आणि हा प्रेम स्वरूप आहे. म्हणजे आपला जन्मच हा मुळात प्रेम देण्यासाठी, प्रेम वाटण्यासाठी आणि प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर काय ह्याचा आपण वापर केला तर वी आर ऑल स्पिरिच्युअल्स, असं माझं म्हणणं आहे. प्रत्येकाचं ह्याच्यात असू शकतं. इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. तुम्ही बऱ्याचदा बोलताना म्हणता की डायबिटीज असेल किंवा कुठलाही डिसऑर्डर, कोणताही डिसऑर्डर असेल तर तो खरं तर मेजॉरिटीली इथे आहे, तुमच्या इथे आहे म्हणजे कुठे आहे आणि नक्की त्याचा काय कनेक्शन आहे. कारण का म्हणजे गोळ्या औषधं वगैरे हे सगळं आलं, पण तुम्ही म्हणता की नाही इथं पण आहे त्याचं कनेक्शन. नाही, 100% आहे. म्हणजे ह्याला मतमतांतर असू शकतील, पण मी खूप सारं म्हणजे मी कसं आहे, मी सायंटिफिक नंतर बघतो. मला ज्या गोष्टी आहेत ना स्वतः ज्या अनुभवाला येतात आणि जे माझे बरे झालेले पेशंट्स सांगतात, तर मी जेव्हा या गोष्टी सुरू केल्या होत्या त्यावेळेला मला बाबा म्हणतो ना आपण, एक बाबा करायचा, एक होलिस्टिक वे द्यायचा. मला पण याची एवढी डेप्थ माहित नव्हती की ह्याचा एवढा इम्पॅक्ट होईल. सुरुवातीला पण जेव्हा बिईंग अ डायबेटॉलॉजिस्ट आम्हाला पण हे शिकवलेलं आहे की ते डाएट सांगायचा, लो ग्लायसेमिक इंडेक्स द्यायचे, हे द्यायचे. मग आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, वेगळं द्यायला पाहिजे. मग वेगळं काय देता येईल, मग लोकांना मी डीप ब्रिदिंग शिकवलं. मग थोडं इंटरनेटवर काढल्यावर अच्छा, म्हणजे म्हणतो ना आपण की आता जर का मला ट्रीटमेंट द्यायची आणि मला काहीतरी वेगळे पण दाखवायचं, 4 गोष्टी आपण जोडून देऊया. आणि नंतर मला त्याच्यामध्ये जेव्हा लोकांना त्या गोष्टीला लोक म्हणायला लागले की डॉक्टर त्या आमच्या ह्याच्यानंतर आम्हाला खूप सुदिंग इफेक्ट यायला लागला. आणि खरं सांगू का म्हणे, आम्हाला तुम्ही सांगितलेला ॲडवाईस जेव्हा आम्ही या योगा करतोय, प्राणायाम करतोय, मेडिटेट करतोय किंवा लोकांना आम्ही फॉरगिव्ह करतोय, त्यावेळेला मला एक दिसलं की पेशंटचा कंप्लायन्स वाढायला लागला. म्हणजे सगळ्या बाबतीतच, म्हणजे डायबिटीस रिव्हर्सल किंवा कुठल्याही आजारामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं, पथ्य आणि परेज आणि संयम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तो या गोष्टींमध्ये जो व्यक्ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये राहतोय थोड्याफार, तर त्याचा कंप्लायन्स वाढलेला आहे. औषधं घेण्यामध्ये पण कंप्लायन्स म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की सातत्य. कुठल्याही डायबिटीसमध्ये आम्ही सांगितलं की हे खायचं नाही आहे, हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे त्यानं पथ्य जर का व्यवस्थित आणि सातत्याने पाळली तर त्याचे रिझल्ट चांगले दिसणार आहेत. तर जर का मी 2 बघत होतो की एकाला मी थोडं स्पिरिच्युअली प्रॅक्टिसमध्ये थोडंसं इन्व्हॉल्व्ह व्हायला सांगतोय, स्पिरिच्युअल गोष्टी करायला सांगतोय आणि तो मनापासून करतोय, तर त्याच्यामध्ये कंप्लायन्स चांगला आहे, त्याच्यामध्ये सातत्य चांगलं आहे, त्याचे रिझल्ट्स ॲज कम्पेअर टू जो नॉन गोष्टी आहे, फक्त जो हे करतो त्याच्यामध्ये नॉन कंप्लायन्सपणा जास्त आहे, तो त्याच्यामध्ये डेव्हिएशन जास्त आहे. तर सगळ्यात पहिला मला जो फरक स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला लागल्यापासून हा जाणवला, त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या डायबिटीज ब्लड प्रेशरवर यायला लागला. दुसरा, खूप साऱ्या लोकांचा टॉलरन्स किंवा सहनशक्ती वाढली. हा फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट ह्याच्यामध्ये मला दिसायला लागला. आणि मग त्यानंतर मी जेव्हा रिसर्च पेपर काढून बघितले तर मला 4 फॅक्टर लक्षात आले की जेव्हा आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो तर असं नाही आहे की मी आज स्पिरिच्युअल झालो, आज मी मेडिटेशन केलं, माझी पहिली शुगर, दुसरी शुगर हे झाली. इट्स नॉट लाईक दॅट. जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली सातत्याने करता तेव्हा 3 गोष्टी वाढतात. पहिलं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येतो, पेशंटमध्ये ती पॉझिटिव्हिटी येते की मला हे ॲक्सेप्ट करायचं, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ, तो ॲक्सेप्टन्स मोडमध्ये येतो. दुसरा, त्याचा संयम वाढतो, टॉलरन्स वाढतो. तिसरं, कोपिंग मेकॅनिझम, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो की इव्हेंट माझ्या हातात नाही आहे, घटना माझ्या हातात नाही आहे कुठलीही, पण त्याला रिॲक्ट कसं करायचं, त्या रिॲक्शनच्या वेळेला पॉज घेणं, हे स्पिरिच्युअल व्यक्तीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिसून आलं मला. आणि सगळ्यात जो महत्त्वाचा फॅक्टर जो आपल्याला ह्याच्यामध्ये सांगतो किंवा जो महत्त्वाचा फॅक्टर आपण ह्याच्यामध्ये निग्लेक्ट करतो, ते म्हणजे माझं जे मेंटल वेलबिंग आहे ना, ते किंवा ज्या इमोशन्स आहेत, या इमोशनच कुठल्याही डिसऑर्डरला वाढवतात किंवा त्याचा जन्मच ह्याच्यामधून होतो. तर मी जोपर्यंत माझ्या स्वतःशी ट्रू नाही आहे, माझ्या स्वतःशी जोपर्यंत मी खरा नाही आहे, सगळ्या बाबतीत, आचारांच्या बाबतीत, विचारांच्या बाबतीत आणि कृतीच्या बाबतीत,
तर विचारांच्या बाबतीत जेव्हा मी आत जसा आहे आणि बाहेर जसा आहे हे सेम होतो, त्यावेळेला माझं मन आणि शरीर ट्रँक्विलिटीमध्ये येतं, ज्याला ह्याच्यामध्ये स्थितप्रज्ञता म्हणलेली आहे. आणि ही ट्रँक्विलिटी वाढवण्यासाठी स्पिरिच्युअलिटी मदत करते. आणि ट्रँक्विलिटीचा सायंटिफिक भाषेमध्ये अर्थ काय आहे की आय एम ॲक्टिवेटिंग युअर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम, आय एम क्रिएटिंग एंडॉर्फिन्स, आय एम क्रिएटिंग सेरोटोनिन, आय एम क्रिएटिंग डोपामिन इन माय बॉडी. हे सगळे जे हार्मोन्स आहेत हे आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हली आनंद तयार करणारे आहेत. आणि हे आनंददायी प्रक्रिया येते ना, त्यावेळी तुमचा सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा टॉलरन्स वाढल्यामुळं, कोपिंग मेकॅनिझम वाढल्यामुळं तुमची प्रगती चांगली व्हायला लागते आणि त्याच्या आजाराचं कंट्रोल लवकर येतो. तर हा मला संबंध दिसला. आणि आता जर का तुम्ही जस्ट गुगलवर टाईप करून बघितलं की डायबिटीस आणि स्पिरिच्युअलिटी, मिनिमम 100 आर्टिकल ओपन होतील, मिनिमम 100, की येस त्याचा मिनिमल टू एक्सप्लोरेटिव्ह बेनिफिट असं त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे काही ना काहीतरी नुकसान होत नाही. पहिली गोष्ट, नुकसान काही नाही आहे. काही जणांना मिनिमम बेनिफिट आहे, काही जणांना एक्सप्लोरेटिव्ह आहे, म्हणजे खूप बेनिफिट त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे ह्याच्यातलं. तुम्ही मगाशी गोष्ट म्हणालात की काय घडतंय तुमच्या आजूबाजूला आणि त्याच्यावरती तुम्ही कसं रिॲक्ट करताय, ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. कारण मला पण ज्या वेळेला काहीतरी खूप अचानक निगेटिव्ह घटना घडते आणि त्याचा जर इमिडिएट इम्पॅक्ट झाला तर एक शरीरात पण जाणवतं की काहीतरी एक तुम्हाला त्रास झाला आणि तुम्हाला शरीर पूर्ण डिस्ट्रेसमध्ये जातं, तर ते जाणवतं. सिमिलरली आय एम शुअर की त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शुगर लेवल्सवरती पण होत असेल ना? शुगर लेवलवरती होतो, ब्लड प्रेशर लेवलवरती होतो. आता ह्याच्यात फरक काय असतो की मी कुठल्याही गोष्टीला ॲब्रप्टली रिजेक्ट करणं किंवा ॲब्रप्टली ॲक्सेप्ट करणं. दुसरी गोष्ट, ती गोष्ट किंवा ती घटना काय आहे ती स्वीकारून थोडंसं मनाला काम ठेवून मी त्या गोष्टीपासून थोडंसं मला डिस्ट्रॅक्ट करणं. स्पिरिच्युअलिटी इथं येते. जर का माझ्यामध्ये मी जर का आतून खरा नाही आहे, मी जर का आतून मला नाही आहे, तर मी जे मगाशी म्हटलं कोपिंग, की बाबा एखादा माझ्या अंगावर धावून आलेला आहे आणि मला त्याला चुकवायचं आहे आणि दुसरा आहे मला त्याला रेजिस्ट करायचं आहे. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यानं माझ्याबरोबर खराब वागलं म्हणून मी आता त्याचा बदल्याच्या भूमिकेत जाणार आणि मी त्याच्यापेक्षा दुप्पट कर्म चुकीचं करणार, हे तुमच्या आजाराला वाढवणारं ठरणार. पण त्यानं चुकीचं वागलंय, तो त्याचा कर्म चुकीचा केलेला आहे, राईट. सो त्याला मी माफ केलेलं आहे आणि मी माझं कर्म चांगल्या पद्धतीनं करत राहिलेलो आहे. हे कोपिंग मेकॅनिझम आहे, हे स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जातं. कारण तुमचा जो स्पिरिच्युअलिटी आहे किंवा मगाशी जसं म्हणलं चैतन्यमय स्वभाव किंवा स्पिरिट्स तुम्ही ऑलरेडी आहातच, तुमच्या प्रत्येकामध्ये तो अंश आहे. सो तुम्ही वेगळं काही करत नाही आहे. म्हणजे लोकांचा काय होतो की तो माझ्याशी चुकीचा वागला आहे, त्यानं माझ्याबरोबर असं केलेलं आहे, मला त्यानं माझी काळजी नाही घेतलेली, त्यानं मला प्रत्येक वेळा दुखावलेलं आहे, तर मग मला कोलीत मिळालं तर मी जगातल्या इतर लोकांच्या बरोबर मला माझ्यावर सगळे वागतात तर मी तसं वागलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली तो तुमचा स्वभाव नाही आहे ना. तुम्ही जन्मापासून तुम्ही चांगलं वागण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी आपल्याला जे सिंपल सांगितलं जातं, खरं बोललं पाहिजे. म्हणजे बोललो खोटं काय फरक पडला, आपण म्हणतो मी बोलतोय, मी नाही. आता काय होतं बघा, जेव्हा म्हणतात ना की ज्याला कर नाही त्याला डर काय वगैरे, आता ह्याचा संबंध काय होतो की हा पण स्पिरिच्युअलिटी संबंध आहे की सत्य बोलावे किंवा खरे बोलावे, किंवा जिथं काही तुम्हाला वाटतंय की तुम्हाला नाही तर तिथं शांत राहावे. तर ह्याच्यामध्ये होतं काय, जेव्हा मी खरं बोलतो मला लक्षात नाही ठेवायला लागत मला कुठल्या गोष्टी, पण जेव्हा तुम्ही खोटं बोलता किंवा खोटं वागता, मी ह्याच्याबरोबर वेगळा मुखवटा आहे, ह्याच्यावर वेगळा मुखवटा आहे, ह्याच्यावर वेगळा मुखवटा आहे, आय नीड टू रिमेंबर एव्हरी टाईम. मी ह्याला काय सांगितले, त्याला काय सांगितले, हळूहळू तो स्ट्रेस डेव्हलप व्हायला लागतो. ते त्याला माहित नाही आहे. तुम्ही जेव्हा होते तुमच्यावर स्ट्रेस डेव्हलप व्हायला लागला, तुमची झाली सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट झाली एव्हरी टाईम. मग आता प्रॉब्लेम काय होतो, तुमचं जे शरीर आहे ते 120-130 मिलियन सेल्सचं बनलेलं आहे, ट्रिलियन सेल्स. या प्रत्येक सेलचा जो उगम आहे तो प्रेमभावनेतून आहे किंवा त्या प्रत्येकामध्ये एकमेकांच्या बद्दल सहकार्याची भावना आहे. आता काय होतं की मी आत वेगळा आहे, बाहेर वेगळा आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल दुपारी मी छान झोपलोय, मस्त झोपलोय आणि दुपारी कोणीतरी बेल वाजवली, जेवण वगैरे झालं, मस्त पडलोय आणि कोणतरी आलं, दरवाजा खट हे झालं, बेल वाजली. मी म्हटलं कोण आलं, उघडलं तर कोणतरी माझा काका मामा मित्र आलेला आहे. अरे मी म्हटलं या किती दिवसांनी आलात वगैरे, आणि पाठ वळल्या मी म्हणायला सुरुवात केली, कशाला आत्ताच मारायचं होतं काय, मनातल्या मनात म्हटलं बरं का मी. आता याच्यातलं कुठलं खरं, मी जे ते तुमच्या आतलं होतं कशाला कडमडायला आला हा, हे खरं आहे. आता आपण म्हणतो हे काय थोडं चुकीचं कर्म आहे, हे तुम्हाला असं वाटलं ना, हे कर्म नाही. शरीराला नाही कळत, शरीराला तुम्ही बसलाय आणि बसल्या म्हणलात तुम्ही, अरे ते काय त्या विराट कोहलीला साधं हे पण नाही, एक सेंचुरी मारता आली नाही. तुम्ही बोललात, तुम्ही कोणाला काय असा अर्थसंकल्प असतो का ह्याच्यातला, बरोबर. ह्याला स्वतःला एकदा कधी क्रिकेट खेळलेला नाही माणूस, कधी ह्यानं स्वतःचा टॅक्स व्यवस्थित भरलेला नाही आहे, राईट. आणि हा माणूस जेव्हा कॉमेंट करतो त्यावेळेला आपल्या मनाला
आपल्या ह्याला हे कळत नाही आहे की तुम्ही त्याला बोललात, तुम्ही बरोबरचं, त्याला एवढं कळतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोललेलं आहात. सो यू आर नॉट ट्रूथफुल टू युअर सेल्फ. तुम्ही तुमच्याशी ट्रूथफुल नाही आहे. तुम्ही बाहेर वेगळं बोलताय, आत वेगळं चाललेलं. 1-2दा झालं, 3दा झालं, शरीर ॲक्सेप्ट करतं. वारंवार व्हायला लागलं की तुमचे पेशी, तुमचे सेल्स कन्फ्यूज होतात. ते म्हणतात काय चाललंय हे, हा बाहेर वेगळा आहे, आत वेगळा आहे, बाहेर वेगळा आहे, आत वेगळा आहे. तुमचे स्वतःचे सेल्स आत डिव्हिजन करतात. त्याला आम्ही म्हणतो ऑटो इम्युन किंवा इडिओसिन्क्रॅटिक, म्हणजे इडिओसिन्क्रॅटिक आजार असं म्हटलं जातं. हा पहिला ट्रिगर असतो. आणि मी कायम हे म्हणतो की साध्या सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंतचे आजार हे इमोशन्सपासून इरप्ट होतात. तुम्ही जर का वारंवार ही प्रतारणा करत राहिलात, आत बाहेर, म्हणजे आत वेगळं बाहेर वेगळं, आत वेगळं बाहेर वेगळं. सो यू नीड टू ॲक्सेप्ट दॅट ट्रूथ, यू नीड टू स्पीक दॅट ट्रूथ. तुम्ही जसे बाहेर आहात तसे जेव्हा बाहेर आलात तर तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये येता. तुम्हाला पास्टमध्ये झालं, फ्युचरमध्ये झालं, तुम्हाला कुठली गोष्ट लक्षात नाही ठेवायला लागत. आणि यू आर फ्री, कारण तुमच्या सोलला फ्रीडमच आवडतं. तुमचं सोल हे फ्री आहे. सोल ही किंवा जी चैतन्य शक्ती आहे ना, ही फ्री फ्लोईंग पाहिजे. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह कुठल्या गोष्टींचा पगडा ह्याच्यात करता, एनर्जी अडकली आणि ती मोस्ट ऑफ द टाइम हेडमध्ये अडकते. किंवा आपण म्हणतो माइंड कुठं आहे, तर माइंड आपल्याला शिकवण्यात आलं की माइंड इज इन अ ब्रेन. हां, पण माझ्या दृष्टीनं ब्रेन हे इट्स लाईक अ हार्डवेअर. करेक्ट. आणि माइंड हे सॉफ्टवेअर. आणि माइंड हे प्रत्येक सेलमध्ये, बरोबर. माइंड हे प्रत्येक पेशीमध्ये. माइंड फक्त इथं किंवा इथं नाही आहे ह्याच्यातलं. ते आपल्याला परमेश्वराने दिले हार्डवेअर्स आहेत. सो आय होप म्हणजे हार्डवेअर सॉफ्टवेअरमधला फरक आपल्याला लक्षात येतो की सॉफ्टवेअरचं प्रोग्रॅमिंग, तर हे प्रोग्रॅमिंग आहे ना, ते स्पिरिच्युअलिटीमुळे चांगलं होतं. हार्डवेअर तुम्हाला मिळालेलं आहे, ते तुम्ही नाही हे करू शकत. पण सॉफ्टवेअर डेफिनेटली, त्याची लँग्वेज तुम्ही ठरवू शकता, त्याचं कोडिंग तुम्ही करू शकता. आणि ते जर का मी बेटर केलं तर माझं हार्डवेअर ते चांगलं डिलिव्हर करणार आहे. हे हार्डवेअर आहे, विचार सॉफ्टवेअर आहे. सो स्पिरिच्युअलिटी तुमच्या सॉफ्टवेअरला चांगलं करते. आणि जेवढं तुमचं सॉफ्टवेअर एफिशियंट असेल तेवढं तुमचं हार्डवेअर चांगलं काम करणार. हे तर आपल्याला बेसिक IT मधलं अंडरस्टँडिंग. आणि व्हायरसेस टाकले नाही पाहिजे. आपण जरा मेडिकल पासून IT कडे चाललोय. एक्झाम्पल देता स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस म्हणला आणि आध्यात्मिक बेस म्हणलं ना, की आपल्याकडे लोकांना खूप बेसिक गोष्टी माहिती असतात की मी सकाळी उठून आंघोळ करून देवासमोर उदबत्ती लावली, दिवा लावला, किंवा संध्याकाळी आल्यावर ते म्हटलं शुभंकरोती म्हटली. पण हे म्हणजेच आध्यात्मिक प्रॅक्टिसेस का? तुम्ही जे आध्यात्मिक प्रॅक्टिसेस म्हणताय मगाचपासून आहे, हे पण अध्यात्म आहे. पण फक्त हेच नाहीये. तुम्ही कुठल्या भावनेतून उदबत्ती लावली आहे, किंवा उदबत्ती लावताना, किंवा तुम्ही जे म्हणलं सो कॉल्ड पूजा करताना तुमच्या मनामध्ये विचार काय चाललाय, ह्याच्यावरून तुम्ही स्पिरिच्युअल आहे का नाही ठरणार. फॉर एक्झाम्पल, मी उदबत्ती लावतोय, पण आज दिवसभरात किती लोकांना मला जाळता येईल, म्हणजे किती लोकांचं माझं हे करता येईल, कुठल्या कॉम्पिटिटरला माझ्या आज धडा शिकवता येईल, आज या एम्प्लॉईने मला, या मॅनेजरनी मला असं बोललं होतं, आज मी बघतो काही उपयोग नाही ते उदबत्ती लावण्याचा. माझं म्हणणं त्यापेक्षा लावू नका. त्या दिवशी तुम्ही फक्त आंघोळ केली, देवाला नमस्कार केला किंवा नाही केलात, पण गेल्यानंतर तुमच्या मनात हा विचार ठेवला, ठीक आहे, तो त्याचं कर्म केलेलं आहे, किंवा माझ्या कॉम्पिटिटरनी किंवा माझ्या यांनी माझ्यावरती काहीतरी प्रतारणा केलेली आहे, त्याचं कर्म त्याच्याकडं. 4 क्लायंट माझ्याकडचे दुसऱ्या कुणाकडे गेले, तर वी कॅन को एक्झिस्ट. शेवटी अल्टिमेटली कुणाकडून तरी त्याचं भलं झालं पाहिजे. बरोबर. हा जेव्हा विचार आला ना, तर तो स्पिरिच्युअलिटी. त्या दिवशी तुम्ही दिवसभर उदबत्ती लावली नाही तरी चालवली, तुमच्या मनात उदबत्ती लागली पाहिजे. मनात उदबत्ती लागली तर तो स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट महत्त्वाचा आहे. नाहीतर तुम्ही उदबत्ती लावली आहे, तुम्ही हे केलेलं आहे, तुम्ही हिमालयात जाऊन जरी बसला, मी हिमालयात जाऊन बसलोय आणि माझ्या घरातली सून काय करत असेल, माझे हे कसं केलं, आणि तो माझा कॉम्पिटिटर कसा आहे, मला कसं फसवलं होतं, काय उपयोग नाही. एवढं छान वातावरण आहे, एवढं सगळं आहे. तुम्ही निसर्ग बघा ना, निसर्ग जसा आहे तशा पद्धतीनं आपल्याला व्यक्त होतो. तर मला वाटतं की स्पिरिच्युअलिटी ही दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे. स्पिरिच्युअल असणं. सो स्पिरिच्युअल असण्यासाठी माणसांनी प्रयत्न केला पाहिजे, किंवा माझं म्हणणं प्रयत्न केलाच नाही पाहिजे. तुम्ही जसे निसर्गात आहात तसं तुम्ही व्यक्त होत, किंवा तसं नदी कशी फ्लो होती, एखादं आकाशातले ढग कसे जातात, वारा आल्यावरती झाडं कशा पद्धतीनं सळसळतात, ही स्पिरिच्युअलिटी आहे, वेगळं काही नाही आहे. सर, बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपण गोळ्या औषधं घेतो, सगळं डाएट फॉलो करतो, पण तरी रिझल्ट येत नाही. तुम्ही जे आत्ता म्हणताय त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट पडतो का? कारण अल्टिमेटली मी सगळं करून जर माझा इफेक्ट पडत नाही तर कुठेतरी इथे गणतंय का? हां, मी असं म्हणेन की आय विल नॉट से 100% इथं गणते, कुठेतरी टेक्निकमध्ये पण हे असतो. पण मगाशी जसं मी म्हणलं की तुमच्या डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर असेल, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असती, इगोला सोडणं. म्हणजे जे कुठल्याही धर्मात पण तेच सांगितलेलं, ह्याच्यात पण तर डायबिटीस आणि ब्लड प्रेशरला ते 100% लागू होतं. म्हणजे अगदी आम्ही सुरुवातीला बघतो ना की त्यांना डायबिटीस रिव्हर्सलबद्दल सांगायचं असतं, किंवा आपल्या रिट्रीटला वगैरे लोक येतात, तर पहिल्या दिवशी आम्ही एक एक्झरसाईज त्यांच्याकडे ॲक्टिव्हिटी करून घेतो की ती इगो रिमूव्हल ॲक्टिव्हिटी असते.
खूप सारा इगो ते घेऊन आलेला असतात. इगो म्हणजे कसा असतो, कळत नकळतपणे, हा काय डॉक्टर सांगणार, मला 25 वर्षापासून डायबिटीस आहे, हा कोर्स करून बघितलाय, तो काय कोर्स करून बघितलेला आहे, मी PhD आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हे भांडं भरलेलं असतं आणि त्यामुळं नवीन काही आज जात नाही. सो तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअलिटीकडे जाता ना, त्यावेळी हा इगो तुमचा लेट गो करणं गरजेचं असतं. स्पिरिच्युअलिटी तुमचा इगो सोडायला तुम्हाला मदत करते, सो दॅट तुमच्या डिसिजनमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळते. आता ह्याच्यामुळं होतं काय, आयुष्यात मला प्रत्येक वेळेला, म्हणजे मी ह्यांचं एक्झाम्पल देईन आपल्याला, वामनराव पै, सद्गुरू श्री वामनराव पै, तूच आहे तुझ्या जीवनात शिल्पकार, त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे, विश्वप्रार्थना त्यांनी जगाला दिली. विश्वप्रार्थना त्यांनी म्हणले की देवा सगळ्यांना शहाणपण दे. मला पहिल्यांदा प्रश्न पडाय, शहाणपण दे म्हणजे लोक वेडे आहेत का? मग थोडंसं मी डेप्थमध्ये जाऊन बघितलं तर त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे, प्रत्येकामध्ये चांगल्यापणाचा अंश आहे. आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला चॉईस असतो, चॉईस. सुख सिलेक्ट करायचं का दुःख, खरं बोलायचं का खोटं बोलायचं, आनंद स्वीकारायचा का दुःख स्वीकारायचं, पेन स्वीकारायची का हे करायचं, ग्रॅटिट्यूड स्वीकारायचं का हे रिजिड राहायचं. नाव तुम्हाला ती चांगली बाजू स्वीकारण्याचं शहाणपण तुम्हाला मिळो. बरोबर. जे भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, बायबलमध्ये पण तुम्ही बघितलं की तुम्ही धर्माच्या साईडनं राहावा. तर धर्माच्या साईडनं म्हणजे काय, लोकांना हे लक्षातच येत नाही. लोकांच्या पाप पुण्याच्या हेच वेगळ्या आहेत ना कन्सेप्ट, की लोकांना वाटतं पाप म्हणजे मी कोणातरी खून केला, मारामारी केली, तसं नाही आहे. वैचारिक लेवलवरती जर का एखाद्याबद्दल तुम्ही हीनत्वाची, ग्रजेसची, निगेटिव्हिटीची किंवा कुठल्याही दुःखाची भावना स्वतःमध्ये ठेवत असाल किंवा त्याच्यामध्ये निर्माण करत असाल तर वैचारिक लेवलवरती तुम्ही पाप करता. आणि निसर्गाचा हा नियम आहे, बघा मी काय सांगतो, निसर्गाचा हा नियम आहे, तुम्ही जे पेरणार ते उगवणारच. सो मला माझ्या आयुष्यात सुख हवं आहे, मला माझ्या आयुष्यात हॅपीनेस हवा आहे, तर तुम्ही हॅपीनेस पेरला पाहिजे ना. आणि हा सुख पेरण्याच्या सोप्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. चांगलं बोला, म्हणजे आपल्याला शुभ बोल रे नाऱ्या, आपल्याला आपण हसत हसत बोलतो. का सांगितलेलं आहे, तर जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करता, दिवसभरात 60,000 विचार येतात आपल्या, बरोबर, तर त्या विचारांना जेवढी तुम्ही चांगली डायरेक्शन देणार, कारण एन्व्हायरमेंट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण तुम्ही त्याला विचार कसा करायचा, तुम्ही रिॲक्ट कसा करायचा तुमच्या हातात आहे. सो स्पिरिच्युअलिटीचा रोल तिथं येतो. तुम्ही जर का सगळ्या लेवलवरती खरं बोलताय, तुम्ही जिथं शक्य आहे तिथं तुम्ही आज जसे आहे तसेच बाहेर पण तुम्ही वागताय, यू आर लाईक अ फ्री सोल. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही तुमच्यातली निरागसता तुम्ही हे ठेवलेली आहे. तुम्ही जर का निरागसता पेरली आहे, तुम्ही जर का परोपकार पेरलाय, तुम्ही जर का ट्रुथफुलनेस पेरलाय, काय वाटतंय तुम्हाला काय उगवणार, ते चांगलंच उगवणार. त्याच्यातनं आलेलं तुमचं त्याला कोण सत्कर्म म्हणतं, कोण त्याला पुण्य म्हणतं आणि कोण त्याला आनंद म्हणतं. मग मला जर का सतत आनंद पाहिजे, मला जर का सतत सुख हवंय, पेरा ना. तो पेरण्यासाठी काय वेगळं लागतंय आणि ह्याच्यासाठी सोपा काय आहे, जिथं जिथं येतंय तिथं लोकांना ॲप्रिशिएट करा. सो मला भगवी वस्त्र घातली हे केली, पण माझ्या मनातले विचार जर का कुचके असतील, काय त्या वस्त्रांचा उपयोग आहे, राईट? कारण तुम्ही बाकी सगळं ठीक आहे ना, उद्या मी आरशात बघितल्यानंतर म्हणजे माझ्या स्वतःला मी फेस करू शकलो पाहिजे. आय नीड टू बी ट्रुथफुल. मला जगासाठी नाही करायचं आहे, आय नीड टू बी ट्रुथफुल टू युअर सेल्फ. आणि आज काय प्रॉब्लेम होतो लोकांना, लोक जगाला दाखवण्यात, माझ्या बायकोला काय वाटेल, माझ्या नवऱ्याला काय वाटेल, माझ्या मित्रांमध्ये काय होईल, असं होईल तसं होईल. अरे किती मुखोटे धारण करणार. माझं म्हणणं 1 किंवा 2च मुखोटे पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. ज्याला आपण म्हणतो एक प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ. आणि बऱ्याच वेळा लोकांच्या ह्याच्यात हेच कन्फ्युजन होतं, प्रोफेशनल लाईफमध्ये ते वाढत जातात आणि घरी आल्यानंतर तो सदरा उतरून ठेवायचा असतो हेच विसरून जातात. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबेटॉलॉजिस्ट आहेत, प्रख्यात आहेत, ठीक आहे ना. घरी गेल्यावर मी माझ्या मुलाचा बापच आहे, मी त्याच्याबरोबर लहान मूल बनूनच खेळलं पाहिजे. माझ्या मुली असेल किंवा माझ्या बायकोचा मी नवराच आहे. तिथं गेल्यानंतर मी सगळ्या जगाला शिकवतो, हे करतोय, माझा तिथं इगो मी दाखवला, मेला तो तिथं अडकला, मग तिथं क्लॅश सुरू झाला, तिथं हा प्रॉब्लेम. बऱ्याच जणांचा आज का लोकांच्यामध्ये स्ट्रेस यायला लागलाय, का तर स्पिरिच्युअलिटी ती आहे ना, तुम्ही तुमचा रोल निभावायला आलेला आहात, तो जो रोल दिला तो तिथं निभावा. ही लोक कन्फ्युजनमध्ये जातात, तो रोल तिकडे घेऊन यायचा, हा रोल तिकडे घेऊन यायचा. त्यांना हे लक्षात येत नाही की आपल्याला सुद्धा हा रोल पुढे गेल्यावर कधीतरी निभावायला लागणार आहे. कधी असलेली लहान मुलगी ती कधी आईच्या भूमिकेत जाणार आहे, ती कधी सुनेच्या भूमिकेत जाणार आहे, ती कधी सासूच्या भूमिकेत जाणार आहे. सो माझ्याच नशिबात अशी का सासू आली किंवा माझ्याच नशिबात ही सून का आली, तू सून होताना काय होतंस, इथं रिग्रेशन येतं. हे माझंच कर्म आहे जे फक्त उगवलेलं आहे. आपल्याला जे सुख आणि दुःख दिसतं तो परिणाम आहे, ते मी पेरलेलं आहे. हे स्पिरिच्युअलिटीमुळे येतं. त्यामुळे ॲक्सेप्टन्स येतो, टॉलरन्स येतो. आणि मी कायम हे म्हणतो की डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड या आजारामध्ये ना हा इगोवरनं आपण सुरू केलं होतं, राईट? हा इगो आहे ना, इगो आय मोठा करतो तुमचा, आय. आणि आयमध्ये इलनेस दडलेला आहे. इलनेस स्टार्ट्स विथ आय, वेलनेस स्टार्ट्स विथ वी. स्पिरिच्युअलिटी आपल्याला वीकडे घेऊन जाते, नॉन स्पिरिच्युअलिटी आयमध्येच ठेवते. आणि जिथं जिथं आय मोठा तिथं मग मी काय फार बोलत नाही, मग तिथं तुमचा
तुमचा स्वतःचाच उद्धार करायचा तुम्ही ठरवलेला आपण सांगलीच आहेत, आपल्याकडे वेगळं बोलायची गरज नाही, राईट. बाकी मग काय, मग तुमचं आहे तुमच्याकडेच ठेवा, राईट. मग स्वतःचा उद्धार तुम्ही स्वतः, म्हणून मग तिथे येतं तूच आहेस जीवनाचा शिल्पकार, असं ह्याच्यामध्ये येतं. इट्स अ स्पिरिच्युअलिटी, हा स्पिरिच्युअलिटीचा भाग आहे. तुम्ही आता वामनराव पै म्हणालात, मध्ये आम्ही प्रल्हाद दादांशी बोलत होतो. Okay. प्रल्हाद दादांनी आम्हाला एक खूप सुंदर वाक्य सांगितलं होतं की ते म्हणले, तुम्ही पूजा करताय पण मनात भावना आहे आणि पूजा केल्यानंतर काय ग असं ओरडलं केलं तर काय, त्या पूजेचा काही फायदाच नाही आहे काहीच त्याला. फायदा नाही, काहीच फायदा नाही. 100%. आणि तुम्ही मगाशी सर बोलता खूप सुंदर उदाहरण दिलं की आरशात बघता आलं पाहिजे स्वतःकडे. यू शुड स्वतःची ओळख खूप गरजेची आहे. स्वच्छ ओळख. मग ते लव्ह युअर सेल्फ वगैरे सगळं पुढचं येतं, ग्रॅटिट्यूड आलं, ते बऱ्याच वेळा मी माझ्या ह्याच्यामध्ये बोलतो. तर तुम्हाला क्रिया करायचीच आहे ना, प्रक्रिया करायचीच आहे ना, तर तुम्ही हा विचार करू नका की माझ्यासाठी म्हणजे स्पिरिच्युअल बनण्यासाठी माणसं काही करायला जाऊ नका. तुमच्या डेली लाईफमध्ये जिथं जिथं जी गोष्ट आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये ती मुवमेंट तुम्ही एन्जॉय करायचा प्रयत्न करा, रादर दॅन मागं काय झालं पुढं काय झालं. आणि त्यासाठी एक्सप्लोरेशन गरजेचं आहे. आपल्याला परमेश्वराने जे आयुष्य दिलेलं आहे किंवा हा जो मनुष्यदेह दिला आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी दिला आहे, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यासाठी दिलेला आहे. चुका पण झाल्या पाहिजेत माझं तर म्हणणं आहे. पण एवढंच म्हणणं आहे की एकदा चुकीतनं कळलं की म्हणजे दरवेळेला नव्या चुका करा. एव्हरी टाइम डू न्यू मिस्टेक्स सो दॅट यू कॅन आयदर लर्न, तो तुमच्यासाठी ग्रोथसाठी तुम्हाला तो मदत करेल, किंवा नाही तुम्हाला तर एक्सपिरियन्स म्हणून तुमच्या काम येईल, इतर लोकांना तुम्ही मदत करू शकता. सर अध्यात्म म्हणलं किंवा हे सगळं म्हणलं की थोडंसं समोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो, कारण का हे खूप मोठी गोष्ट वाटते, हे माझ्यासाठी वाटत नाही, अवघड वाटतं. तर एक सामान्य माणूस म्हणून जर मी हे स्वीकारायचं म्हटलं तर कुठून सुरुवात करायची? काही 4 तत्व आहेत का जिथून मी सुरुवात करू शकेन? मी एवढं सगळ्यात सोपं सांगू शकतो की बिईंग अ कॉमन मॅन किंवा हे करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न करा, कुठल्याही माध्यमातून. कारण निसर्ग हा स्पिरिच्युअलिटीचा म्हणजे एक अविभाज्य म्हणतो ना, की तिथं आपल्याला स्पिरिच्युअलिटीचा अनुभव येतो. सो जिथं जिथं शक्य आहे कुठल्याही माध्यमातून, त्यासाठी तुम्हाला कुठेतरी हिमालयात जायला पाहिजे किंवा ट्रेकिंग करायला जायला पाहिजे असं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला सकाळी उठल्यानंतर सूर्याकडे बघणं, आकाशाकडे बघणं, किंवा सूर्याला नमन करणं, किंवा जाता जाता बाहेर हिरवळ किती छान आहे, झाडं कशा पद्धतीनं हे होत आहेत. सो कुठल्याही पद्धतीनं वॉटर कनेक्ट, एखादं तुमच्या ठिकाणी काही अगदी पाणी तत्व जिथं कुठं असेल, निसर्गातल्या 5 इलेमेंट्सच्या जवळ तुम्ही कशाही पद्धतीनं जर का दिवसभरात एकदा जाऊ शकलात तर ती तुमच्यासाठी स्पिरिच्युअलिटी आहे. दिवसभरातला एक 5 मिनिटाचा, 7 मिनिटाचा, 8 मिनिटाचा वेळ डीप ब्रिदिंगसाठी. डीप ब्रिदिंग म्हणजे एका ठिकाणी बसून फक्त दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मग त्याला काय कोण प्राणायाम म्हणतं किंवा म्हणतं, तर तुम्ही जेवढं श्वासावर कॉन्सन्ट्रेट करता तेवढं तुम्ही अंतर्मुख होता. तो ॲटोमॅटिकली जो श्वासाच्या बाबतीत कॉन्शियस असतो तो स्पिरिच्युअलिटीकडे लवकर जातो, कारण तो आपल्या अंतर्मनाकडं आत चाललेला असतो. श्वासावर कंट्रोल आला की त्याचा तुम्हाला रागावर कंट्रोल येतो, रागावर कंट्रोल आला की ॲटोमॅटिकली तुमचं कोपिंग मेकॅनिझम सुधारतं, रिॲक्शन टाईम तुमचा कमी होतो, सिम्पॅथेटिक सिस्टीम फार ॲक्टिवेट होत नाही. त्यामुळे ब्रिदिंग पॅटर्नवरती मी लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही पद्धतीचं 10 ते 15 मिनटं तुम्ही ब्रिदिंग. तुम्हाला थोडं अजूनही पुढं जायचं असेल तर दिवसभरामध्ये 15 मिनिटाचं रिदमिक चॅन्टिंग कुठल्याही पद्धतीचं. मग आम्ही जे शक्यतो लोकांना शिकवतो ते ओमचं चॅन्टिंग. मध्ये एक रिसर्च पेपर त्याच्यावरती आला होतं की ओम या वर्डचं रिदमिक, एका रिदममध्ये ओम या पद्धतीनं मी जर का रोज 15 मिनिटं, सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी किंवा एकदा जरी 15 मिनिटं असं 3 महिने जर का मी केलं तर माझी व्हेगस नर्व स्टिम्युलेट होती. व्हेगस नर्व ही आपल्या शरीरातली स्ट्रेस कंट्रोल करणारी सगळ्यात चांगली हे आहे. यामुळे तुमचा रिॲक्शन टाईम किंवा स्ट्रेसला कोप करण्याचं मेकॅनिझम चांगलं होतं. तर हे तर आपण करू शकतो, ह्याला काही फार मोठं हे नाही, ह्याला काही रिलिजियस ॲस्पेक्ट नाही. ओमच्या उच्चारामध्ये किंवा मग ते आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं, कोण श्रीराम जयराम म्हणतं, कोण विठ्ठल विठ्ठल म्हणतं. तर ह्याच्यात जे उच्चारात जे व्हायब्रेशन्स दडलेले आहेत ते व्हायब्रेशन्स तुमच्या सिम्पॅथेटिक सिस्टीमला कूल डाऊन ठेवणं आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमला ॲक्टिवेट करण्यासाठी खूप मदतशीर ठरलेले आहेत. अगदी इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा याचा रिसर्च झालेला आहे. तर ते एक मेकॅनिझम तुम्ही करू शकता. आणि तिसरं जे स्पिरिच्युअलिटीसाठी महत्त्वाचं आहे, जिथं जिथं शक्य आहे, जिथं जिथं चांगलं दिसतंय तिथं तोंड उघडून लोकांना ॲप्रिशिएट करायला शिका. जिथं जिथं मनापासून. आत एक वेगळं एक तोंड देखलंपणा, उगाचच लाळघोटपणा करायला असं नाही. म्हणजे चष्म्याची फ्रेम खूप छान दिसते, हा ड्रेसचं कॉम्बिनेशन तुम्हाला खूप चांगलं दिसतंय, चांगलं बघायला शिका, चांगलं रेकग्नाइज करून चांगलं बोलायला शिका. तिथं तो मगाशी म्हणला तसा ह्याचा रोल येतो की तू सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. हा जो विश्वप्रार्थनेमध्ये जो एक साधा मंत्र दिलेला आहे, जिथं जिथं शक्य आहे. तर आता काय होतं की जेव्हा मी सगळ्यांचं भलं आलो तर मी आलो ना त्याच्यात, फक्त माझंच भलं व्हावं, माझंच कल्याण व्हावं, नॉन स्पिरिच्युअलिटीकडे गेलं. सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, ठीक आहे. आणि सगळ्यात मग पुढचा ॲस्पेक्ट येतो, हे तर आपण कॉमन प्रॅक्टिसेसमध्ये करू शकतो. आणि मग एक्स्ट्रीम स्पिरिच्युअलिटी कधी येते की पुढचा माझ्याशी चांगलं वागलाय त्याच्याशी मी चांगलं वागलो, ही बेसिक स्टेप.
पुढचा माझ्याकडं चांगलं पण वागत नाही, खराब वागत नाही, तरी मी त्या चांगलं वागतोय, ही त्याच्या पुढची स्टेप. आणि पुढचा माझ्याशी खराब वागलाय तरीसुद्धा मी त्याला माफ करून मी त्याच्याबरोबर चांगलं वागायचं, की मी तरीसुद्धा त्याच्याबद्दल चांगला विचार करतोय, ही एक्स्ट्रीम स्पिरिच्युअलिटी झाली. तुम्ही कुठूनही सुरू करा, कुठूनही सुरू करा, आणि बाकी काही जमत नसेल स्वतःबद्दल तरी चांगला विचार करा. बाकीचं करू हे लोक त्यात पण कंजूसपणा करतात राव. म्हणजे स्वतःबद्दलच एवढी निगेटिव्हिटी असती, स्वतः म्हणजे माझ्या आयुष्यात मी किती मोठी, अरे तू जिवंत आहेस, बास झालं ना, जिवंत आहेस, तुझ्यामध्ये चैतन्य शक्ती आहे, ह्याच्यापेक्षा काय तुला वेगळं स्पिरिच्युअलिटीचा ऍस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि मी कायम हे म्हणतो की, म्हणजे मला एक वाक्य इथं आता आठवलं बोलता बोलता आपल्या ह्याच्यात, की आपण माणूस नाहीच आहे. तुम्ही आता कॉमन मॅन म्हणला, वी आर स्पिरिट्स ओनली. माझं तर म्हणणं आहे, वी आर स्पिरिट्स. आपला स्पिरिट्स म्हणूनच जन्म झालेला आहे, आपण स्पिरिट्स म्हणूनच मरणार आहोत. आपल्यात ते आहेच अंश तो. आपण ह्युमन लाईफचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलेलो आहे. वी आर हिअर टू एक्सप्लोर. आपलं सोल, आपलं स्पिरिट, काय तुम्ही आत्मा बित्मा म्हणायचं ते म्हणा, ह्युमन लाईफचा एक्सपिरियन्स माहीत नाही पुढच्या जन्मात काय वाघ असो, सिंह असो, झाड असो, माहीत नाही, राईट. सो आत्ता मोमेंटमध्ये तुम्ही स्पिरिट्स होतात आहात. सो तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला जे प्राकृत स्वरूप दिलेलं आहे त्या स्वरूपाच्या जवळ जायचं आहे का त्याच्या लांब जायचं आहे. तुम्ही त्याच्या जवळ जाण्यासाठी कुठलेही भरपूर मार्ग आहेत, ते कुठलाही मार्ग तुम्ही अवलंबा, तुम्ही तुमच्या नित्य स्वरूपात राहावा याच्यावरती. तुम्ही आता स्पिरिच्युअलिटीचं कनेक्शन ह्युमॅनिटीशी आणि त्याचंच कनेक्शन तुमच्या इलनेस सोबत आहे. हो, ह्याला काही आपल्याकडे सायंटिफिक रिसर्च झालाय का, याला काही प्रूफ्स आहेत? भरपूर खूप रिसर्च आहेत. म्हणजे तुम्ही आज जर का पबमेडवर काढून बघितलं, म्हणजे मला पण पहिला वाटायचं की ह्याचा काय इम्पॅक्ट होतोय का, आणि आमच्याकडे पण त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस ठेवायला स्पेक्ट्रम हेल्थ डॉक्टर डीन ऑर्निश यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा सगळ्यात ॲस्पेक्ट 1968-1969 मध्ये त्यांनी याच्यावर हा रिसर्च केला होता. आणि त्यांचं म्हणणं आहे की करोनरी आर्टरी डिसिजेस, म्हणजे ज्यांना हृदयामध्ये 90% पेक्षा हृदयाला सप्लाय करणाऱ्या होत्या, तर त्याच्यातला त्यांचा मोठा पिलर हा होता स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, ज्याच्यामध्ये त्यांनी योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्याच्यावरती रिलिजियसली रोज 1 तासाचं, आणि त्यांनी त्याच्यावरती कोरोनरी आर्टरी डिसीज रिव्हर्स करून दाखवलेला आहे. हा भाग आहेच डाएट वगैरे. सो अजूनही काय मोठं प्रूफ पाहिजे की बाबा हे, म्हणजे आमच्या सो कॉल्ड मॉडर्न सायन्स आणि ॲलोपॅथीमधलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल डॉक्टर डीन ऑर्निश स्पेक्ट्रम स्टडी म्हणून तुम्ही काढून बघितलं तर स्पेक्ट्रम त्यांनी तयार केलेला आहे, हेल्थचा स्पेक्ट्रम. त्यातला मेजर पार्ट त्यांनी जो ठेवलेला आहे इमोशनल वेलबिईंगचा, आणि बाकी तर खूप साऱ्या स्टडी आहेत. ते बघाशी म्हटलं तसं मिनिमल टू एक्सप्लोरेटिव्ह बेनिफिट्स, म्हणजे मिनिमम टू एक्सप्लोरेटिव्ह, आणि सिग्निफिकंट रिडक्शन ही ह्याच्यामध्ये येते. तुमचे डिप्रेशन्सचे जे आहेत ते साईन सिम्पटम्स तुमचे इम्प्रूव्ह होतात, रिलेशनशिप्समध्ये तुमच्या चांगला त्याचा फरक पडतो. आणि कुठंतरी कसं आहे की हे माझ्या आयुष्यात आलेलं हे एक दुःख आहे, का माझ्या आयुष्यात आलेलं हे कर्म आहे, आणि ते मला योग्य पद्धतीनं भोगायचं आहे आणि मला त्यातून बाहेर पडायचं आहे. हे स्पिरिच्युअलिटी तुम्हाला हे जे बळ देते ना, मग त्याला कोण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतं, हे बळ फार महत्त्वाचं असतं. बिईंग अ डॉक्टर ना, हा आम्ही खूप निग्लेक्टेड पार्ट आहे, पण ॲक्च्युली ट्रीटमेंटमध्ये ना हा पार्ट जर का आपण एम्बाईब केला तर गोळ्या औषधांची खरं बघायला गेलं तर प्लॅसिबोसारखी गरज लागते. ॲक्च्युली आम्हाला शिकवताना काय सांगितलेलं आहे की गोळ्या औषधं, त्याला ट्रीटमेंट, त्याची सर्जरी हे मेजर असलं पाहिजे, आणि बाकीचं ते मेडिटेशन वगैरे इट्स लाईक प्लॅसिबो. माझं म्हणणं उलट आहे. मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, इमोशनल वेलबिईंग हे तुमचं थेरपॅटिकचा मेजर पिलर आहे, आणि मेडिसिन 20% मेडिसिन त्याच्यावर प्लॅसिबो द्यायचं आहे. त्याच्याबरोबर ते मध्ये तुम्ही तो कुठला, तो अक्षय कुमारचा तो कुठला भूलभुलैया मूवी आला होता, ते शेवटी ती दाखवतात बघा, तिला ते ॲक्च्युली ती क्रिया करून घेतली जाते, पण तिच्या मनात आहे ना ते सगळं. तो ते व्हेंटिंग करण्यासाठी त्याला तो पुतळा आणायला लागतो, आणि मग त्याच्यामध्ये ते हे करायला लागतं. आपल्या थेरपीमध्ये सुद्धा आपण, म्हणजे इट्स आर्ट, लक्षात घ्या. म्हणजे मेडिसिन ही आर्ट आहे, आणि हे सगळ्या, म्हणजे अगदी हॅरिसनपासून कुठलंही केलं, आणि ती आर्टिस्टिकली क्राफ्ट करण्यासाठी स्पिरिच्युअलिटी मदत करते. आणि ह्याच्यामध्ये ना फक्त पेशंटनी स्पिरिच्युअल असून उपयोग नाही बरं का, डॉक्टर सुद्धा पाहिजे. त्या डॉक्टरांच्या मध्ये जर का तो स्पिरिच्युअलिटीचा अंश नसेल ना, त्याच्या ट्रीटमेंटला गुण येतच नाही. हा म्हणजे ह्याच्याशी आपल्या रिलेटेड नाही आहे टॉपिक, पण त्या डॉक्टरांची एनर्जी तिथं, कारण शेवटी कसं आहे की मला जर का तुम्हाला बरं करायचं आहे तर तुमच्यापेक्षा माझी एनर्जी जरा तरी जास्त पाहिजे. माझी एनर्जी डाऊन आहे, मी तुम्हाला काय एनर्जी देणार. सो तिथं डॉक्टरांचा आस्पेक्ट येतो, आणि म्हणून डॉक्टरांना पण दैवत्वाचं महत्त्व दिलेलं आहे की देव माणूस असणं हा का गरजेचं. तुमच्यामध्ये ती स्पिरिच्युअलिटी पाहिजे, तुमच्यामध्ये तो आग्रह पाहिजे ना. तुम्ही जर का स्वतः नाही आहे, तुमच्या वाईफ जाणार कशा काय, ते दिसत नाही आहेत, पण मीच कफल्लक आहे, मीच स्वार्थी आहे, माझंच इंटेन्शन कुणाला तरी लुबाडण्याचं आहे, माझंच इंटेन्शन कुणाला तरी फसवण्याचं आहे, आणि माझ्यासाठी मनी किंवा माझी ग्रीड ही मोठी आहे, मग पेशंटला गुण येत नाही. औषध सेम दिलेलं असतं.
बऱ्याचदा म्हणतात ना की त्या डॉक्टरना भेटलं तरी बरं बरं वाटतं. वाटतं. तो ऑरा फार फार गरजेचा आहे मेंटेन करण्यासाठी. त्यामुळं जो बरा होतोय त्यानं पण स्पिरिच्युअल बनणं गरजेचं आहे. आणि वेन यू से हीलर, यू शुड बी ऑल्सो स्पिरिच्युअल, यू शुड ऑल्सो प्रॅक्टिस दिस थिंग. त्यामुळे जे कोण हेल्थकेअर प्रोफेशनल आहेत ते ॲग्री करतील किंवा नाही करतील माहीत नाही, पण तुम्ही पण स्वतः या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत. तुमचा ऑरा, कारण प्रत्येक पेशंटला बरं करत असताना तुमची एनर्जी तुमच्यातली थोडी लॉस होत असते. राईट. तुम्ही ती एनर्जीच पुढे देत असता. त्यामुळे तुम्ही तुमची एनर्जी वाढवणं आणि तुम्ही त्या पद्धतीने हे करणं गरजेचं आहे. यू शुड बी फर्स्ट ऑफ ऑल ब्लेस, देन तुम्ही इतरांचे ब्लेसिंग मिळवायला कॅपेबल आहात. क्या बात आहे सर. हा विषय नव्हता पण हा आला अनुषंगाने आपल्या खूपच डिस्कशन. मला दुजोरा मिळाला मध्ये का मी DM कार्डिओलॉजिस्ट सोबत बोलत होतो. ते म्हणले की हे पण आहे, म्हणले की एखादा जाड मनुष्य असेल पण तो खुश असेल हो, तर त्याला हार्ट अटॅक याचे चान्सेस कमी आहेत. पण एखादा एकदम फिट अँड फाईन आहे पण तो खूप कफलग्रस्त आहे, दुःखी आहे आतून. चिंता आणि चिता सेम. चिंता तुम्हाला चितेकडे लवकर घेऊन जाती. चिंता जी मारती ते बाकी कुठलंच तुम्हाला हे मारू नाही शकत. त्यामुळं सतत त्या चिंतेतनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा स्पिरिच्युअलिटीचा खूप मोठा ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळं स्पिरिच्युअलिटी बनण्याचा प्रयत्न करू नका, दिसण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आहातच, त्याच्या जवळ जाण्यासाठी काय करता आलं आणि ते जगता आलं तर हे करायचा प्रयत्न करा, एवढंच मी याच्यात सांगेन. मला सर माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा दिसण्यापेक्षा असणं, हा मेसेज आपण देऊया मला वाटतं Absolutely. लोकांना. माझ्यासाठी तो खूप महत्त्वाचा टेकअवे आहे. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप युनिक आणि खूप महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह दिलात की इलनेसकडं, ह्या सगळ्या गोष्टींकडे ह्या नजरेनेही बघणं गरजेचं आहे. कारण अदरवाईज होलिस्टिक आणि सस्टेनेबल सोल्युशन नाही सापडणार. हा नुसतं होलिस्टिक म्हणायचं आणि तसं मॅटर नाही करत ह्याच्यातली. परत तिथंच आहे, होलिस्टिक दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं. जास्त झालंय. हरकत नाही. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड हे नक्की सांगा. तुम्ही आय एम शुअर सबस्क्राईब केलं असेल. जर नसेल केलं तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. आणि एक खूप महत्त्वाची रिक्वेस्ट आहे की हे या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवरती पाठवा. मला असं वाटतं की जोपर्यंत आपण सगळे मिळून ह्या जर्नीकडे जात नाही तोपर्यंत आपलं जग सुखी नाही होणार. सुखी होण्यासाठी हा प्रयत्न चालूच ठेवूया. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, तुमचं खूप खूप थँक्यू आभार शार्दूल. आहे. थँक्यू धन्यवाद. व्हेरी मच. थँक्यू सो मच.